नमस्कार मित्रांनो, आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला मग आज आपण शनिवार असल्यामुळं देवळात आपल्या कॉलनीतल्या मंदिरामध्ये साफसफाई करून घेतो. आणि आज मारुतीला नारळ फोडायचं असल्यामुळं मारुतीरायांची आज पुन्हा एकदा सेवा करण्याचं सौभाग्य आपल्याला मिळालेलं आहे. चला तर मग आपण मारुतीरायांची सेवा करूया. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आधी मारुतीरायांना आपण व्यवस्थित धुवून घेऊ. मागच्या शनिवारीच मी व्यवस्थित धुवून घेतलं होतं. दूध आणि दह्याने मारुतीरायांना धुतलं होतं. तरीसुद्धा आज शनिवार अमावस्या असल्यामुळं मारुतीरायांना नारळ फोडायचं असल्यामुळं आपण आज पुन्हा एकदा पाण्याने, शुद्ध पाण्याने मारुती महाराजांना धुवून घेतलेले. आता व्यवस्थित मारुतीरायांना आपण टिळा लावून घेऊ. आपल्या घरासमोरच मारुतीरायांचं मंदिर असल्यामुळं आपल्याला सेवा करायचं सौभाग्य इथं मिळत आहे. मित्रांनो, चंदनाचा एक टिक्का व्यवस्थित लावून घेऊया. आम्ही खूप नशीबवान समजतो की आपल्या घरासमोरच एकदम गणपती, मारुती महाराज आणि रविदास महाराजांचं मंदिर आहे. तर मित्रांनो, मला जसं वेळ भेटेल त्या वेळेनुसार मी सेवा देत असतो. आता आपण मारुती महाराजांना आपण अगरबत्ती करून दिवा लावूया. हात ओला असल्यामुळे जरा थोडंसं वाद करताना अडचण आली होती, कारण की मारुतीला धुताना हात ओला झाला होता आणि असं झालं की कपडाही कोरडा कपडा नव्हता पुसण्यासाठी. त्यासाठी मग थोडा थांबून का होईना हात कोरडा झाल्यावरती वात व्यवस्थित बनवून घेतली. त्याच्यानंतर व्यवस्थित आपलं दिवा अगरबत्ती करून घेतली. असं आपण दिवा लावलेला आहे. आता अगरबत्ती ओळून घेतो. मारुतीरायांची सेवा करताना मला एक अद्भुत मनशांती प्राप्त होते. त्यामुळं मी मारुतीरायांची सेवा करत असतोय. आता नारळ व्यवस्थित ओवाळून घेऊन फोडून घेऊया. मागच्या वेळी मी तुम्हाला म्हणलं होतं की मारुती महाराजांना आपण एक मनोकामना म्हणली होती की मुलगा होऊ द्या. तर त्या मारुती महाराजांनी तशी माझी मनोकामना पूर्ण केलेली. त्यामुळं नित्यनियमानं मी मारुती महाराजांची सेवा, आपल्या कॉलनीतल्या मंदिराची सेवा करत असतो. देवानं आपलं एवढं चांगलं केलं तर आपलं पण कर्तव्य की देवाची आपण सेवा करावी. त्या भावनेनं मी आपल्या मंदिराला सेवा देत असतो. कुणाची वाट न पाहता माझ्याच्यानं जसं घडेल त्या हिशोबानं मी या ठिकाणी आपली भक्ती अर्पण करत असतो. पाहू शकता मित्रांनो, अशी ही मारुती महाराजांची एकदम छान सुंदर पूजा झालेली आहे. आता एक छोटीशी आरती करून घेतो. ही अशी आरती आपली चालू आहे. आपली आरती झालेली आहे मित्रांनो. पाहू शकता किती व्यवस्थित सुंदर अशी आरती झालेली. नारळसुद्धा मी फोडलेलं आहे. तर आता नारळाचा प्रसाद मी मारुतीरायांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. आपल्या गणपती महाराजांजवळ सुद्धा दिवा अगरबत्ती लावून घेतो.
एक छोटासा आपण जे दिवाळीमध्ये जे दिवे असतात ना, तर ते त्या दिव्यांमध्येच वात लावून तेल टाकून व्यवस्थित आपण दिवा लावणार आहोत. ही अशी सुंदर आपल्या कॉलनीतली श्री गणेशाची मूर्ती आहे, मनमोहक. अगरबत्ती करून घेतो म्हणजे अशी अगरबत्ती आपण करून घेतलेली आहे, दिवा अगरबत्ती झालेली आहे. श्री गणेशाच्याही चरणी एक प्रसादाचा नारळाचा तुकडा अर्पण करतो. त्या अगोदर चंदनाचा टिका लावून घेतो. ही अशी आपली साधी सरळ पूजा करून घेतलेली आहे मित्रांनो. ही पूजा आपल्याला कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे ते दाखवत आहे ती एक सरळ साधी पूजा, जी की मला जशा पद्धतीने जमली आणि घडून आली त्या हिशोबाने मी केलेली. तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा ही सरळ साधी देवपूजा कशी वाटली आपल्याला. आता हे आपल्या कॉलनीतले रविदास महाराजांचं मंदिर, त्यांना ही टीका लावून घेतो आणि त्याही ठिकाणी दिवा अगरबत्ती करून घेतो. हे आपल्या कॉलनीतलं नाहीतर आपल्या अंबाजोगाईतलं सगळ्यात चांगलं सुंदर असलेलं मूर्ती रविदास महाराजांची. अंबाजोगाईमध्ये एवढी सुंदर मूर्ती कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आपल्या कॉलनीचे चेअरमॅन जे आता नाही आहेत त्यांनी ही मूर्ती स्थापन केली होती. तर अशा पद्धतीनं आपण दिवा लावलेला आहे या ठिकाणी. चंदनाचा टिका लावून घेतो तिथं महाराजांच्या कपाळी. तर मित्रांनो मला नक्की सांगा ही आपली सरळ साधी पूजा तुम्हाला कशी वाटली. अगरबत्ती लावून घेतो म्हणजे सगळ्या देवांसमोर दिवा अगरबत्ती आपली झालेली. याच ठिकाणी आमच्या त्या मंदिरामध्ये शंकर पार्वतीची एक छोटीशी प्रतिमा आहे. त्या ठिकाणची आपण अगरबत्ती ओळून घेतलेली आहे. आता महाराजांच्या चरणीसुद्धा श्री मारुतीरायांना प्रसाद जो आपण नारळ फोडलेलं आहे तर ती आपण इथं ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि शंकर पार्वतीच्या प्रतिमेच्या तिथेही आपण नारळाचा प्रसाद ठेवलेला आहे. तर मित्रांनो एकदा पाहू शकता श्री गणेश, मारुती बाप्पा आणि रविदास महाराजांच्या ठिकाणी कशा पद्धतीची आपली सरळ साधी पूजा झालेली आहे.